मी ऑस्ट्रेलियामध्ये राहत होतो. माझ्या आईचं आणि माझं नातं खूप घट्ट होतं. रोज संध्याकाळी माझं आणि आईचं बोलणं व्हायचं. मी आईला मोबाईल तर घेऊन दिला होता, पण तिला फोनही लावता येत नव्हता. ती रोज संध्याकाळी माझ्या फोनची वाट पाहत असायची आणि मी सुद्धा रोज संध्याकाळी फोन करायचो. असंच 3-4 महिने उलटून गेले. मी फोन करत गेलो, पण कोणीच उचलत नव्हते. नंतर तर फोनही लागत नव्हता. आई सोबत काय झालं या विचाराने मी खूप अस्वस्थ होतो. मी विजा काढून भारतात परत आलो. गावात गेलो, घरात आलो आणि घराचा दरवाजा उघडताच आतमध्ये जे काही दृश्य पाहिलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मित्रांनो, माझं नाव सचिन. मी 35 वर्षाचा आहे. मी 7वी शिकत असताना माझे वडील जग सोडून गेले. आमचं कुटुंब तसं खूप मोठे होतं आणि माझी आई त्या कुटुंबातील लहान सून होती. तिच्याशी घरातील लोक काही चांगलं वागत नव्हते, कारण ती दिसायला थोडीशी सावळी होती. आणि माझ्या वडिलांनी सुद्धा माझ्यासाठी किंवा माझ्या आईसाठी या जगात काहीही सोडलेलं नव्हतं, जेणेकरून त्यांच्या माघारी आम्ही 3 वेळचं जेवण, अंगाला चांगले कपडे आणि चांगल्या छताखाली राहू एवढी सुद्धा आमची परिस्थिती नव्हती. मी आणि माझी लहान बहीण असे आम्ही 2 भावंड होतो. वडिलांच्या जाण्याने माझ्या आईच्या डोक्यावरचं छत्र अगदी हरपलं होतं. ती एक विधवा स्त्री होती. घरातील लोक तिला खूप टोमणे द्यायचे. ही खूप पालथ्या पायाची आहे, यानंच तर आमच्या मुलाला गिळलं आहे, असे काहीतरी विचित्र कारण देऊन माझ्या आईला, मला आणि माझ्या बहिणीला घरातून हाकलून दिलं होतं. माझी आई माझ्या मामाकडे गेली, पण माझ्या मामा आणि मामीने सुद्धा आम्हाला कसलाच आधार दिला नाही. माझ्या आईवर खूप मोठा भार होता की माझे 2 मुलं हे पाखरासारखे कुठे लपवायचे, त्यांचा शिक्षण कसं करायचं, त्यांच्या जीवना पाहुणाची तरी सोय झाली पाहिजे. आमचे दिवस असेच उलटत होते. दिवसामागे दिवस गेले. एक दिवस माझ्या बहिणीला शाळेमध्ये कसली तरी फीस भरायची होती. त्या फीससाठी आमच्याकडे पैसे नव्हते. पैसे नसल्यामुळे माझी बहीण ती परीक्षा फीस भरू शकली नाही आणि त्या निमित्तानेच ती 1 वर्ष मागे पडली. आईने विचार केला, असं जर चालत राहिलं तर माझ्या मुलांचं शिक्षण कधीच होणार नाही. तिने खंबीरपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला आणि लोकांच्या शेतात मोलमजुरी करायला सुरुवात केली. तिने मोलमजुरी करून आम्हा दोघांना शिकवलं. माझी बहीण आज एक मोठ्या कॉलेजमध्ये लेक्चरर आहे आणि मी सुद्धा आज मोठा इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर म्हणून ऑस्ट्रेलियामध्ये कामावर कार्यरत आहे. मला माझ्या आईची आणि माझ्या परिस्थितीची पूर्ण जाणीव होती, कारण मी सर्व काही माझ्या डोळ्याने पाहिलं होतं. आईने माझं लग्न एका सुंदर आणि सुशिक्षित जॉब करणाऱ्या मुलीशी लावून दिलं, कारण तिने विचार केला की दोघेही शिकलेले असतील, जॉब करत असतील तर त्यांचं भविष्य खूप चांगलं होईल आणि एक आई किंवा वडील मुलांचं हितच पाहत असतात. माझ्या बहिणीला सुद्धा चांगला मुलगा पाहून तिने तीच सुद्धा लग्न करून दिलं आणि मी सुद्धा माझ्या बहिणीच्या लग्नाला हातभार लावला. माझी बायको दिसायला खूप सुंदर होती. ती सुद्धा जॉब करत होती. आम्ही दोघे ऑस्ट्रेलियनमध्ये एकाच ऑफिसमध्ये काम करत होतो. पण माझ्या आईला मी माझ्यासोबत घेऊन यावं आणि तिला माझ्यासोबत ठेवावं, माझी एवढीच अपेक्षा होती. पण ती एकदम साधारण आणि गावंढळ अडाणी स्त्री होती. ते माझ्या बायकोला खूप टोचत होतं. मी खूप वेळा माझ्या बायकोला विनवणी केली की मला माझ्या आईला माझ्यासोबत घेऊन यायचं आहे, पण ती काही ऐकत नव्हती. तिची आठ होती, जर तुझी आई इथे आली तर मी इथे राहणार नाही. मी तिला खूप विनवणी करून एक दिवस आईला घेऊनच आलो. माझी आई घरातील सर्व काम तिला करून द्यायची, पण तरीही ती आनंदी राहत नव्हती आणि मी माझ्या आईला बोललं किंवा तिच्या आवडीच्या वस्तू, तिला काय पाहिजे काय नाही, या गोष्टीचा जर मी आईला विचारले तर खूप राग यायचा. ज्यावेळी ती घरात नसायची त्यावेळी मी आईशी खूप बोलायचो, मज्जा मस्ती करायचं आणि माझ्या आयुष्यातला वेळ मी तिला द्यायचो, कारण माझी आई आता दिवसेंदिवस थकत जात होती. तिला फक्त आता माझ्या सुखातच सुख शोधायचं होतं. मी खूप सुखी होतो. माझी बायको माझ्या आईचं काहीही काम करत नव्हती, पण मी सर्व काही तिचं काम करत होतो. काही कामानिमित्त मला ऑस्ट्रेलियावरून दुबईला जावं लागलं. मी 4 दिवस दुबईतच राहिलो. मला चिंता होतीच की माझी बायको माझ्या आईसोबत काहीतरी गैरव्यवहार करू शकते. तिला सांधेदुखीचा त्रास होता आणि माझी बायको तिला कामाला लावू नये अशी माझी अपेक्षा होती, पण तसं काहीच होत नव्हतं. ऑस्ट्रेलियामध्ये खर्च खूप आहे. असे लोक जर आपण सांभाळत राहिलो
तर आपण लवकरच खोलीला लागत असे ती टोमणे मारत राहायची आणि घरातली काम तिला सांगत असायची. पण मी तिला खूप मदत करत होतो. माझ्या आईला मी गेल्यानंतर कुठलाही त्रास होऊ नये यासाठी मी एक कामवाली सुद्धा निवडली होती. आणि कामवालीला सुद्धा सांगून ठेवलं होतं की तुमची मालकीण बाई माझ्या आईला खूप त्रास देते. मी येईपर्यंत तुम्ही माझ्या आईची काळजी घ्या, असं मी कामवाली बाईला सांगून ठेवलं होतं. पण माझ्या बायकोने ती कामवाली बाई सुद्धा काढून टाकली आणि घरातील फरशी, भांडी, कपडे सर्व काम ती माझ्या आईला सांगायची. एक दिवस मार्केटमधून भाजी आणायला तिने पाठवलं. त्यावेळी खूप थंडी होती आणि तिने मोजूनच माझ्या आईकडे पैसे दिले. एवढ्याच पैशांमध्ये एवढी भाजी आणली पाहिजे आणि त्या भाजीचं पूर्ण बिल मला पाहिजे. मग माझी आई मार्केटमध्ये गेली आणि भाजी घेतल्यानंतर ती स्टॉलवाल्या दादांना सांगितले की किती रुपयाची भाजी आहे ते लिस्टवरती लिहून द्या. त्या दादांनी सुद्धा तसंच लिहून दिलं आणि त्यातील थोडेफार पैसे शिल्लक राहिले होते. थंडी खूप होती. आईचे हात पाय थंडीने तडतडत होते, म्हणून तिने एका स्टॉलवर जाऊन 20 रुपयाचा चहा पिला. घरी आल्यानंतर सुनबाईला आवाज दिला, सुजाता, मार्केटमधून भाजी आणली आहे आणि ही लिस्ट घे. ह्या लिस्टमध्ये भाजीचा सर्व काही हिशोब लिहिलेला आहे. सुनबाईने लिस्ट पाहिले आणि सासूबाईंवर भडकली. यातील 20 रुपये शिल्लक राहतात, ते कुठे गेले? त्यावेळी माझ्या आईने मान खाली घातली आणि सांगितलं, सुजाता, बाहेर खूप थंडी आहे ग. माझे हात पाय थंडीने लटलटत होते, म्हणून मी 20 रुपयाचा चहा पिला. त्या आईचा त्या 20 रुपयेवर सुद्धा काहीच हक्क चालत नव्हता. सुजाता आईवर जोरजोराने भडकू लागली, तुम्ही घरी येऊन पण चहा पिऊ शकला असतात. 20 रुपये खर्च करण्याची काय गरज होती? आज तुम्ही बाहेर जाऊन चहा पिलात, उद्या जेवण सुद्धा कर. असं जर तुमचे चालत राहिले तर कसं काय चालायचं? माझ्या आईला सांधेवातीचा खूप त्रास होत होता. तिला फरशीवर बिना चप्पलचं चालता येत नव्हतं. सुजाताने मुद्दाम तिची चप्पल लपवून ठेवली, जेणेकरून तिला सांधेदुखीचा त्रास वाढावा. ती सतत काही ना काही कारण शोधत राहायची, जेणेकरून ही म्हातारी वैतागली पाहिजे आणि स्वतःहून घर सोडून गेली पाहिजे. पण माझी आई माझ्यासाठी ती सुनीताला काहीच बोलत नव्हती. म्हणतात ना, सोन्यासाठी चिंधी जपावी लागते, अगदी तसंच माझ्या घरामध्ये चालत होतं. माझी आई माझ्यासाठी सर्व काही सहन करत होती. एक दिवस सुजाताची मैत्रीण घरी आली होती. तेव्हा माझी आई घरातली काम करत होती. तेव्हा त्यांनी विचारलं, सुजाता ही कोण आहे ग बाई? मी याआधी तिला इथे पाहिले नाही. त्यावर सुजाता म्हणाली, आत्ताच 2 दिवसांपूर्वी या कामवालीला घरात घेतलं आहे ग. काम खूप वाढलं आहे ना, यासाठी सुजाताने ऑर्डर दिली. माझ्या रूममध्ये एक गरम कॉफी आणि एक चहा घेऊन ये. माझी आई मान खाली घालून गप चहा आणि कॉफी तिच्या रूममध्ये घेऊन गेली. माझ्या आईने कॉफी आधी कधीच बनवली नव्हती, पण तरी सुद्धा तिने तिच्या सुनेच्या ऑर्डर प्रमाणे बनवून दिले आणि रूममध्ये घेऊन गेली. सुजाताने कॉफीचा एक घोट घेताच कॉफीचा कप तिने माझ्या आईच्या तोंडावर मारला. माझ्या आई तिला काहीच बोलली नाही. सुनबाई, माझं चुकलं असेल तर मला माफ कर, कारण मी गावरान बाई आहे. मी कॉफी आधी कधीच बनवली नव्हती. म्हणून माझ्या आईने कपा मारून घेतला आणि फरशी साफ केली. तिथून बाहेर आली. 4 दिवसानंतर मी परत आलो. माझी आई खूप थकलेली दिसत होती. तिने मला खूप घट मिठी मारली. मी विचारलं, आई तुला मी गेल्यावर काही त्रास झाला का? आईने हसत्या हसते चेहऱ्याने माझ्या तोंडावरून हात फिरवला. बाळा, तू माझ्या सोबत असताना मला कसला त्रास? मी आईसाठी तिकडून एक जॅकेट घेऊन आलो होतो, जेणेकरून आईला थंडीचा त्रास होऊ नये. मी ते आईच्या अंगात घातलं. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू टपटपत होते. ती म्हणाली, बाळा, जॅकेट खूप गरम आहे रे. मला यातून कसलीच हवा लागत नाही आणि थंडी सुद्धा वाजत नाही. आईने माझ्यासाठी स्वयंपाक बनवून ठेवला होता. आम्ही तिघांनी बसून जेवण केलं. माझी बायको जेवण झाल्यानंतर तिथून उठून गेली. मला खूप झोप येत आहे असं सांगून ती बेडरूम मध्ये गेली आणि बराच वेळ गप्पा मारत बसलो. माझी आई हसत हसत मला म्हणाली, बाळा, मला आता इथे करमत नाही रे. खूप कोंडवल्यासारखं वाटत आहे आणि मला आता गावी जावं वाटत आहे. मी आईला खूप विनवणी केली, पण आई काही ऐकायला तयारच नव्हती. आईच्या म्हणण्यानुसार मी 1-1.5 महिन्यांनी आईचं तिकीट काढून फ्लाईटने आईला गावी पाठवलं. आई घरी सुखरूप गेली होती. मी आईला एक फोन सुद्धा दिला होता. तो आईला फोन वापरता येत नव्हता, पण ती फक्त माझ्या फोनची वाट पाहत होती.
रोज संध्याकाळी माझं आणि आईचं बोलणं होत होतं. आईला मी इथूनच पैसे पाठवत होतो. तिचा उदरनिर्वाह व्यवस्थित चालला होता. पण मी माझ्या आईला माझ्याजवळ ठेवून घेऊ शकलो नाही. माझी आई शेतातलं थोडं फार काम करायची, संध्याकाळचं जेवण वगैरे करायची. तिचं व्यवस्थित चालू होतं. 2 महिन्यापासून मी आईला फोन लावत होतो, पण ती फोन काही उचलत नव्हती. नंतर तर फोन लागायचा सुद्धा बंद झाला. मोबाईल चक्क स्विच ऑफ येत होता. मला खूप चिंता सतावत होती. माझी आई एवढे दिवस मला बोलल्याशिवाय राहू शकत नाही, कारण ती रोज संध्याकाळी 8 वाजता माझ्या फोनची वाट पाहत बसत होती. मी 8 वाजता तिला फोन केल्या पहिल्या रिंगमध्ये ती माझा फोन उचलायची. बाळा कसा आहेस, जेवण झालं का? सुनबाई कशी आहे? सुनबाईला जास्त त्रास देत जाऊ नको, ते जसं म्हणेल तसं करत जा. बायको घराची शान असते बाळा, असं ती मला कायम बोलत असायची. तुला जमलं तर 4 महिन्यांनी किंवा 6 महिने तू येऊन मला भेटून जा. तेव्हा मी आईला कित्येक वेळा म्हटलं होतं, आई मी तिकडे येण्यापेक्षा तू माझ्याजवळ येऊन राहा, कारण इथे तुला कसलाच त्रास होणार नाही आणि मी सुद्धा रोज तुझ्याजवळ राहू शकेल, तुला पाहू शकेन. कारण आता गावाकडे माझ्या आईला पाहण्यासारखं कोणीच नव्हतं. माझ्या बहिणीचं लग्न होऊन 7 वर्ष होऊन गेली होती. ती तिच्या संसारामध्ये गुंतली होती. ती अधूनमधून माझ्या आईकडे येत जात असायची. तिला काय लागल किंवा नाही याची पूर्ण काळजी घ्यायची. पण हल्ली असं काहीच होत नव्हतं. फोन स्विच ऑफ येत असल्यामुळे मी गावातल्या माझ्या मित्रांना फोन केला आणि विचारलं की माझी आई कशी आहे. ती फोन का उचलत नाही. तेव्हा माझे मित्र सुद्धा काहीतरी कारण सांगायचे. मी बाहेरगावी आहे किंवा तुझी आई मला दिसलीच नाही. मी खूप वेळा विनवणी केली की माझ्या घरी जाऊन आईची चौकशी कर, पण कोणीच ते केलं नाही. मला राहावत नव्हते. मी एक दिवस गावी आलो आणि घराचा दरवाजा उघडून पाहिला. आतमध्ये पाऊल टाकताच मी असं दृश्य पाहिलं. मी याचा कधी विचार सुद्धा केला नव्हता. मला माझा स्वतःवर राग येत होता. मी कसा मुलगा आहे अशा परिस्थितीत मी आईला एकट सोडलं आहे, ती पण माझ्या बायकोमुळे. खरंच पुरुष आहे का? मला माझ्या पुरुषत्वावरच संशय येत होता. मी माझ्या बायकोशी भांडण केलं असतं, पण माझ्या आईचे काही शब्द असे होते की मी ते कधीच मोडले नाहीत आणि त्या शब्दाचा फायदा माझ्या बायकोने घेतला होता. माझ्या आईला तिने ऑस्ट्रेलियामध्ये माझ्या घरी राहू दिलं नाही. कदाचित ती आज माझ्याजवळ असती तर अशी परिस्थिती आलीच नसती. मी दरवाजा उघडताच आतमध्ये जाताच हॉलमध्ये माझ्या आईचा मृत्यूदेह अगदी सडून पडलेला होता. मी ते दृश्य पाहताच जोरात किंचाळलो आणि डोळे बंद करून पाठ फिरवली. माझ्यात एवढी ताकद नव्हती की मी माझ्या आईचा मृत्यूदेह सडलेला पाहावा. त्या घरामध्ये दुर्गंधी पसरली होती. माझा मोबाईल माझ्या आईच्या हाताजवळच पडलेला होता. कदाचित तिला काही त्रास होत असावा. तिला फोन लावता येत नव्हता. ती माझ्या फोनची वाट पाहत असावी. मनात अनेक प्रश्नांचं वादळ सुटलेलं होतं. माझ्या आईचा मृत्यू कधी झाला होता हे कोणालाच माहिती नव्हतं. मी शेजारच्या लोकांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या अशा खूपच आजारी राहत होत्या. आम्ही अधूनमधून त्यांना कधीतरी भाजी आणि भाकरी देत होतो. त्या तेवढेच खाऊन राहत होत्या. ज्या आईने माझ्या लहानपणी मला 3 टायमाचं जेवण, शिक्षण आणि माझ्या डोक्यावर चांगलं छत दिलं, त्या आईचा असा मृत्यू होतो. आज तिने मला या काबिळ बनवलं होतं. तिच्यासाठी मी शेवटी काहीच करू शकलो नाही. मनात हीच खंत लागून राहिली होती. मी आईचा मृत्यूदेह उचलला आणि ॲम्ब्युलन्समध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. त्यानंतर तिचे तिथे काही चेकअप झाले. चेकअपमध्ये मला समजलं की ती खूप दिवसाची आजारी होती. तिचा सांधेदुखीचा त्रास वाढला होता. तिला ब्रेन ट्यूमर सुद्धा झाला होता. पण माझ्या आईने मला याविषयी काहीच सांगितलं नव्हतं. कदाचित तिने मला सांगितलं असतं तर मी काहीतरी करू शकलो असतो. मला माहीत आहे की माझी बायको माझ्या आईला काही चांगलं वागवत नव्हती. तिला माझी आई आवडत नव्हती. या गोष्टीची माझ्या आईला चांगलीच कल्पना होती. मला काही त्रास होऊ नये म्हणूनच तिने ही गोष्ट मला सांगितली नसावी. आता मला सगळं जग सुने झालं होतं. मोकळ्या आकाशाखाली जावं आणि मोठमोठ्याने ओरडू रडावं अशी माझी परिस्थिती झाली होती. मी आईचा मृत्यूदेह ॲम्ब्युलन्समधून घरी आणला आणि तिच्यावर अंतिम संस्कार केले. जसे जसे माझ्या आईची चिता जळत होती, तिला आग लागत होती, तसतसं माझ्या काळजामध्ये भडका उठत होता. मी आईचे अंतिम संस्कार केला आणि ऑस्ट्रेलियाला परत निघालो, कारण गावी थांबण्यासारखं आता काहीच राहिलं नव्हतं.
ऑस्ट्रेलियामध्ये माझी बायको माझी वाट पाहत होती, पण मला खरंच तिचा खूप राग येत होता. कदाचित तिच्या आईला सुद्धा अशी परिस्थिती येऊ शकते. मित्रांनो, कथेतून काय शिकवण मिळाली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि मुलींना प्रत्येक सुनेला एकच विनवणी की सासू सासऱ्यांना ओझं समजू नका. त्यांनी नवऱ्याला काबिल बनवण्यासाठी काय कष्ट घेतले आहेत, किती मेहनत केली आहे याची तुम्हाला काहीही कल्पना नाही. देवाकडे प्रार्थना करतो की अशी परिस्थिती कुठल्याही आई वडिलांवर किंवा मुलांवर येऊ नये. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.